हॅलो फ्रेंड्स, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक आणि सायमल्टेनियस इक्वेशनचे कंपॅरिझन आपण शिकलो होतो. याशिवाय पुन्हा एक पार्ट असतो तुम्हाला, दॅट इज क्यूबिक इक्वेशन. टर्शरी इक्वेशन ज्याला म्हणतात. टर्शरी इक्वेशन मीन्स क्यूब पासून जनरेट होतात. आणि मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये याचा सांगितलं होतं की 3 टाईपचे इक्वेशन्स असतात तुम्हाला. सायमल्टेनियस ज्याच्यामध्ये एक रूट तयार होतो, एकच आन्सर. क्वाड्रॅटिक ज्याच्यामध्ये 2 आन्सर्स तयार होतात. आणि हा एक क्यूबिक जो आता या लेक्चर मध्ये आपल्याला बघणे आहे, याच्यामध्ये 3 रूट्स तयार होतात आणि त्या तिन्ही रूट्सला व्हेरीफाय करावं लागतं. स्पेशली असं म्हणायला काही हरकत नाही की हा जो क्वेश्चन आहे हा मेन्स मध्ये ऑलमोस्ट बघण्यात येतो, बट इक्का दुक्का कधी कधी मला प्री मध्ये सुद्धा दिसलाय. बट प्री मध्ये जो विचारण्यात आला होता तो एकदम साधा सोपा प्रश्न होता, तर त्याला तुम्हाला डील करता आले पाहिजे. आणि त्याला डील कसं करायचं तर आपण या लेक्चर मध्ये याला बघणार आहोत. चला, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स मध्ये क्यूबिक इक्वेशन्स आपल्याला फॉर्म करायचे आहेत आणि त्यांचे 3 रूट्स कसे तयार केले जातात, त्याला फोकस करूया. तर त्या 3 रूट पैकी 2 पैकी एक तुम्हाला असेलच, फक्त तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये असेल. त्या 3 पैकी 2 रूट्स, एक असेल पॉझिटिव्ह 1, दुसरा असेल निगेटिव्ह 1. त्यानंतर 1 नंतर पॉझिटिव्ह 2 आणि निगेटिव्ह 2. सर्वात आधी तुम्हाला या 4 पैकी एक रूट तुम्हाला या प्रश्नामध्ये असेल म्हणजे असेलच डेफिनेटली. तर यांची ओळख शिकणे आहे. आता यांच्या ओळखीसाठी मी इथे 2 रूल्स लिहिलेले आहेत. 2 रूल की पॉझिटिव्ह 1 ची ओळख कशी होतं. रूल नंबर 1 बघा. रूल नंबर 1 हा याचा स्टँडर्ड फॉर्म आहे. क्यूबिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म ax क्यूब प्लस मायनस bx स्क्वेअर प्लस मायनस cx प्लस मायनस डी हा कॉन्स्टंट टर्म असतो इथे, इक्वल टू 0. तर रूल नंबर 1 मध्ये इफ सम और डिफरन्स ऑफ ऑल कोएफिशिएंट इज 0. ऑल कोएफिशिएंट जे असतील, कोएफिशिएंट मीन्स x सोबत जुळलेला जो कुठला नंबर असेल तो कोएफिशिएंट, आणि शिवाय कॉन्स्टंट टर्म म्हणजे डी, यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्यास ती जर 0 तयार होत असेल, किती 0 तयार होत असेल, तर देन फर्स्ट रूट ऑफ इक्वेशन, पहिला रूट त्या 3 पैकी फर्स्ट रूट ऑफ इक्वेशन +1 असायला पाहिजे. कोणता असायला पाहिजे? +1. म्हणजे हा +1 असायला पाहिजे. जसं इक्वेशन फॉर एक्झाम्पल इक्वेशन बघा की 5x क्यूब मायनस 7x स्क्वेअर प्लस 4x मायनस 2 इक्वल टू 0. या स्टँडर्ड फॉर्म मध्ये मी इक्वेशन लिहिलं आहे, या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. तर रूल नंबर 1 काय बोलताय की x ची व्हॅल्यू +1 पॉझिटिव्ह 1 केव्हा होत असेल, x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह 1 केव्हा होईल की सर्वच्या सर्व कोएफिशिएंट जे आहेत त्यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन जे काय असेल ती केल्यानंतर ती जर 0 तयार होत असेल, देन x इक्वल टू पॉझिटिव्ह 1 असायला पाहिजे. x इक्वल टू बघा, तर कोएफिशिएंट याचे बाहेर काढूया आपण. हा 5x क्यूब ला कोएफिशिएंट आहे 5, मायनस x स्क्वेअर ला आहे 7, प्लस x ला आहे 4, मायनस आणि हा स्टँडर्ड कॉन्स्टंट इक्वल टू 0 येतो का बघा. तर 5 मायनस 7 दॅट इज -2, -2 प्लस 4 दॅट इज +2, +2 -2 दॅट इज 0. आणि हा 0 जर तयार होत असेल तर याचा फर्स्ट रूट असायला पाहिजे पॉझिटिव्ह 1. याचा फर्स्ट रूट काय असेल? पॉझिटिव्ह 1. सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे फर्स्ट रूट तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आता फर्स्ट रूट जर ओळखता येत असेल तर नेक्स्ट रूट कसे काढायचे, बाकीचे 2 ते सुद्धा मी सांगणार आहे. ते क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये जनरेट करावं लागते इक्वेशनला. त्यानंतर त्याचे ते 2 रूट्स आपल्याला तयार करता येतात. हा झाला रूल नंबर 1. रूल नंबर 2 शिकून घ्या. रूल नंबर 2, ऑलमोस्ट क्वेश्चन जे असतात त्यांचे जे रूट्स असतात, एक तर पहिला रूट पॉझिटिव्ह 1 किंवा निगेटिव्ह 1 तयार होतो, आणि जर पॉझिटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 तयार होत नसेल तर पॉझिटिव्ह 2 आणि निगेटिव्ह 2 कसा तयार होतो त्याला पण आपल्याला फोकस करणे. चला, सेकंड रूल नंबर 2 बघा.
सम और डिफरन्स, इफ सम और डिफरन्स ऑफ ऑल्टरनेट कोइफिशिएंट, काय बोलताय ऑल्टरनेट, ऑल्टरनेट मीन्स एक सोडून एक, इफ सम और डिफरन्स ऑफ ऑल्टरनेट कोइफिशिएंट्स आर सेम, लक्षात घ्या सेम बोलताय, नॉट झिरो नॉट काही, सेम मीन्स सारखे असायला पाहिजे, देन फर्स्ट रूट ऑफ इक्वेशन इज -1. हा -1 केव्हा तयार होतो, हा -1 फर्स्ट रूट केव्हा होईल, जेव्हा अल्टरनेट जे कोइफिशिएंट्स असतील त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही सारखी असायला पाहिजे, मीन्स ते पॉझिटिव्ह असेल तरी सारखी असेल किंवा निगेटिव्ह असेल तरी सारखी असायला पाहिजे, तर फर्स्ट रूट तयार होईल त्याचा -1. जसं फॉर एक्झाम्पल की 9x क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस x किंवा 2x घेता येते, 2x प्लस 6 इक्वल टू 0 आहे, तर यामध्ये काय बोलतात, इफ सम और डिफरन्स ऑफ ऑल्टरनेट कोइफिशिएंट मीन्स एक सोडून एक, यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही जर सारखी येत असेल, सारखी मीन्स एखादी समजा -5 आला तर दुसऱ्याचा पण -5 आला पाहिजे, एखादा पॉझिटिव्ह 10 असेल दुसरा पण पॉझिटिव्ह 10 आला पाहिजे, तर यांचे कोइफिशिएंट बाहेर काढूया आपण. कोइफिशिएंट, याचा कोइफिशिएंट आहे 9, याचा कोइफिशिएंट आहे 5, यांचा कोइफिशिएंट आहे 2 आणि याचा कोइफिशिएंट आहे 6. तर यांचे ऑल्टरनेट कोइफिशिएंट जे आहेत त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही सारखी असायला पाहिजे. तर बघा हा 9चा ऑल्टरनेट हा 5 होणार नाही, 9चा ऑल्टरनेट होईल हा 2, 9 प्लस 2 मीन्स दॅट इज पॉझिटिव्ह 11, प्लस आहे पॉझिटिव्ह 11, अँड 5 प्लस 6 हा सुद्धा पॉझिटिव्ह 11 होत आहे, दोन्ही पॉझिटिव्ह 11 आहेत कारण पॉझिटिव्ह नंबर आहे. जर ऑल्टरनेट जे कोइफिशिएंट्स असतील त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन सारखी येत असेल, काय बोलता इथे सेम सारखीच असेल, देन फर्स्ट रूट काय असायला पाहिजे, तर फर्स्ट रूट असायला पाहिजे -1. सर्वात आधी तर +1 आणि -1 या रूटला व्हेरीफाय करता आला पाहिजे, आणि तो व्हेरीफाय झाला तर बाकीचे 2 रूट्स तुम्हाला काढतील. हा जर इक्वेशन मध्ये हा फर्स्ट रूल पण अप्लाय होत नाही आणि सेकंड रूल पण अप्लाय होत नाही, तर मग फर्स्ट रूट +2 किंवा -2 कसा तयार होतो याला पण बघणे आपल्याला इक्वेशन्स मध्ये. या 2 रूलला लक्षात ठेवा, या 2 रूल जिथं याचा आला होता +1, याच्यामध्ये +1 ठेवून बघा x ची व्हॅल्यू +1 इक्वल टू 0 फॉर्म करेल, इथे -1 ठेवून बघा x ची व्हॅल्यू तुम्हाला इक्वल टू 0 फॉर्म करेल. सिंपलचे 2 रूल्स आहेत. जर सर्व कोइफिशिएंटची ऍडिशन सबट्रॅक्शन 0 येत असेल देन x इक्वल टू +1 असायला पाहिजे, आणि सेकंड रूल जर ऑल्टरनेट कोइफिशिएंट यांची ऍडिशन सबट्रॅक्शन सारखी येत असेल, सेम येत असेल, तर x इक्वल टू -1 हा तुमचा फर्स्ट रूट असायला पाहिजे. आता जर फर्स्ट रूट मिळाला तर त्याच्यापासून 2 रूट कसे तयार करायचे, तर त्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तयार करावं लागतं. या टर्शरी इक्वेशनला म्हणजे क्यूबिक इक्वेशनला फॉर्म करावं लागतं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मागच्या लेक्चरमध्येच आपण शिकलेलो आहे, त्याला कसं फॉर्म करायचं त्याला बघूया. राईट, चला डिरेक्टली येऊया प्रश्नांवर. या 2 रूलला अप्लाय करू, +1 आणि -1 कुठे मिळतं त्याला बघू, आणि जर +1 आणि -1 मिळत नसेल तर पॉझिटिव्ह +2 किंवा -2 याला कशा पद्धतीने रूट तयार करायचे त्याला बघू. या 4 पैकी एक रूट तुम्हाला डेफिनेटली असेल म्हणजे असेलच. राईट, चला क्वेश्चनवर येऊया. चला डिरेक्शन्स मध्ये काय दिलेलं आहे थोडं तुम्हाला पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवेल. तुम्हाला असं वाटेल की किचकट आहे, बट इनफॅक्ट किचकट नसतं. थोडीशी जर प्रॅक्टिस असेल, तुम्हाला प्रॅक्टिस जर थोडीशी असेल चांगली याची केली ना, तर इन्स्टंट सॉल्व्ह होतं, वेळ लागत नाही, बट तुम्हाला समजून घ्यावं लागेल. याला तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे. चला बघा काय बोलताय, डिरेक्शन दिलंय. इन द फॉलोइंग इक्वेशन 2 इक्वेशन्स नंबर्ड आर गिवन in variable x and y. You have to solve both the equation and find out the relationship between x and y, then give answer accordingly.
क्वेश्चन नंबर दिलेला आहे तो त्यांचे रिलेशन फाइंड आउट करा. ऑप्शन नंबर 1 x इज ग्रेटर दॅन y, ऑप्शन नंबर 2 x इज लेसर दॅन y, ऑप्शन नंबर 3 x इज ग्रेटर दॅन इक्वल टू y आणि x इज लेसर दॅन इक्वल टू y आणि ऑप्शन नंबर 5 नो रिलेशनशिप एस्टॅब्लिश. राईट. चला आपण इक्वेशन लिहून घेऊया. बघा हा पहिले इक्वेशन जो बघा इथून सुरू होत आहे एक्स क्यूब, इक्वेशन नंबर 1 एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर प्लस 16x प्लस 12 इक्वल टू 0 बोलताय. हा झाला तुमचा फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन इथे दिलंय y क्यूब मायनस 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 6 इक्वल टू 0. आता इथून या क्यूबिक मधून 3 रूट्स कसे बाहेर पडतात त्याला पहिले एक्झाम्पल बिलकुल सायमल्टेनियसली तुम्हाला समजावून देत आहे आणि त्यानंतरचे थोडेसे रॅपिड फायर करूया. मीन्स लवकर किती लवकर होतं हे तुम्हाला कळेल. राईट. सर्वात आधी रूल नंबर 1 अप्लाय करा की सर्व कोइफिशियंटची ऍडिशन 0 होतं का. तर इथे सर्व तुम्हाला हा याच्यासमोर काही नाही म्हणजे याच्यासमोर 1 आहे बरं का. 1 प्लस 7 प्लस 16 प्लस 12 हा तर प्लस प्लस मध्येच होत आहे, 0 तयार होणार नाही. मीन्स फर्स्ट रूट हा तुमचा +1 तयार होणार नाही. +1 तयार होत नसेल तर सेकंड रूल अप्लाय करा. -1 तयार होतो का बघा. हा 1 प्लस 16 हा होत आहे 17 आणि 7 प्लस 12 हा होत आहे 19 सारखा तयार करतोय का बघा. सेकंड रूल काय बोलतोय ऑल्टरनेट जे आहेत ऑल्टरनेट त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जी काय होते ती सारखी असायला पाहिजे. सारखा मिळतो का नाही मिळत. म्हणजे तुमच्या +1 किंवा -1 हे दोन्ही इथे अप्लाय होत नाही. +1 किंवा -1 दोन्ही अप्लाय होत नाही तर मग +2 किंवा -2 अप्लाय करून बघणे आहे. आता त्याला बरोबर लक्षात द्या +2 किंवा -2 कसा तयार करणे. हा इथे काही नाही मीन्स 1 आहे. जर मी यांची व्हॅल्यू +2 ठेवली समजा x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मीन्स +2 ठेवली तर x चा क्यूब तो तयार होईल 8 मीन्स x चा स्क्वेअर 4 × 7 28 हा सर्व प्लस प्लस करेल. +2 जर ठेवली तर सर्वांची व्हॅल्यू प्लस 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 मध्ये होईल आणि यांची संख्या खूप मोठी तयार होईल, 0 येणार नाही. तर तुमचा फर्स्ट रूट हा +2 सुद्धा होणार नाही. +2 सुद्धा हा फर्स्ट रूट होणार नाही. आता तुम्हाला मी सांगितले पहिले 4च रूट्स 4 पैकी एक असेल म्हणजे असेलच डेफिनेटली. +1 येत नाही तिथे, -1 पण येत नाही रूल नुसार. +2 जर ठेवली तर यांची संख्या खूप मोठी वाढेल, ठेवता येणार नाही. तर एकच ऑप्शन तुमच्याकडे नंबर 4 -2 -2 यांचा फर्स्ट रूट असायला पाहिजे. x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे -2. चला ठेवून बघूया बरं का. ठेवण्याची गरज नाही, फक्त एक सॅम्पल पहिले एक्झाम्पल आहे म्हणून मी तुम्हाला -2 ची ही व्हॅल्यू x ला सबस्टिट्यूट करून दाखवतोय 0 मिळतं का. चला -2 चा क्यूब x चा क्यूब मीन्स तो होईल -8 2 चा क्यूब. राईट. इथे मायनस ठेवेल मी तर मायनसचा जो स्क्वेअर होईल तो पॉझिटिव्ह होईल. पॉझिटिव्ह तर 2 चा स्क्वेअर होईल 2 चा स्क्वेअर दॅट इज 4 × 7 28 तर हा होईल +28. राईट. इथे x ची व्हॅल्यू जर -2 ठेवेल तर 16 × -2 तो मायनस मध्ये होईल. 16 × -2 -32 आणि हा +12 आहे बघा. तर 0 मिळतं का. -2 मी सबस्टिट्यूट करून दाखवली इन केस हे करण्याची गरज पडायला नको. पहिल्या 4 पैकी 3 मिळाले नाही तर हा डेफिनेटली मिळेल असं माझं म्हणणं आहे. चला बघा तर हा -8 आणि हा -32 हा झालाय -40 +28 आणि +12 हा झाला +40 -40 +40 इक्वल टू 0 मिळतोय आणि 0 मिळतोय तर तुमचा फर्स्ट रूट हा -2 असायला पाहिजे. तर आपल्याला फर्स्ट रूट मिळाला इथून -2. तर यानुसार आता बाकीचे 2 रूट्स कसे काढूया. तुम्हाला मिळाली आहे x चा पहिला रूट दॅट इज -2 पहिला रूट मिळाला. बाकीचे 2 रूट आता काढणे त्याला कसं काढलं जातं ते पण समजून घ्या. तुम्हाला पहिला क्वेश्चन कदाचित किचकट वाटेल बट जर थोडी प्रॅक्टिस केली तर पटापट रूल याचे 3च्या 3ही रूट्स निघतात की ही जी x चा पहिला जो रूट आहे -2 या -2 ने सर्व कोइफिशियंटला डिव्हिजन करायचं असतं. कुणाला कोइफिशियंटला.
आणि त्यापासून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतं. ते कसं होतं त्याला आपण समजून घ्या. इथून मला फक्त कोइफिशियंट पाहिजे. हा एक्स क्यूब आहे, त्याचा कोइफिशियंट किती आहे 1, तर हा 1 इथे लिहिलाय, राईट. त्यानंतर प्लस 7x, तर याचा कोइफिशियंट घ्या फक्त, ऑनली कोइफिशियंट, हा किती आहे 7, लिहिला 7. त्यानंतर हा आहे प्लस 16, तर हा लिहिला 16. आणि फायनली आहे 12, तर हा लिहिला 12. आता इथे एक डिव्हिजन स्वरूप सांगतोय, एक भागाकाराची एक पद्धती असतं. आणि हा शेवटचा टर्म जो आहे ना 12, हा 0 तयार व्हायला पाहिजे. किती तयार व्हायला पाहिजे 0. जर 0 तयार होत असेल तर आपण एकदम परफेक्ट वेवर आहोत. आणि 0च तयार होतं, त्याशिवाय दुसरा तयार होणार नाही. कारण पहिला कोइफिशियंट जर ओळखायला तुम्ही चुकी केली नसेल, पहिला कोइफिशियंट आपण बरोबर ओळखलाय -2, चुकी केलेली नाहीये, तर हा शेवटचा टर्म 0च तयार होतो. कसा तयार होतो बघा, की या 4 कोइफिशियंट पैकी पहिला जो कोइफिशियंट आहे 1 ॲज इट इज लिहिणे, 1 ॲज इट इज लिहिणे. आणि या -2 ने याला मल्टिप्लिकेशन करून -2 इंटू 1 -2 या सेकंड कोइफिशियंटचा खाली लिहिणे. मग या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन जी होत असेल त्याला करणे. 7 - 2 दॅट इज 5. 7 - 2 दॅट इज 5, राईट. मग या -2 ने फर्स्ट रूटने याला मल्टिप्लिकेशन करणे, -2 इंटू 10, -2 इंटू 5 दॅट इज -10. किती तयार होईल तो -10. आणि मग या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन काय होतं बघा, 16 - 10 दॅट इज हा होतोय 6. मग या -2 ने या आलेल्या यांच्या ऍडिशन सबट्रॅक्शनला मल्टिप्लिकेशन करणे, 2 इंटू 6 12, बट -2 इंटू 6 तो होतो -12. बघा मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो, हा जो फायनल जो आहे तो 0 यायला पाहिजे. 12 - 12 हा 0 होत आहे, हा 0 होत आहे. इट मीन्स इथून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होत आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म काय आपला, ax² + bx + c. तर हा जो फर्स्ट मिळतोय, फर्स्ट हा 1x² म्हणजे हा x². इथे साइन कोणतंच नाही, मीन्स पॉझिटिव्हचं साइन आहे, प्लस हा 5x. इथे साइन कोणतंच नाही, तर हा +6. आणि हा इक्वल टू, हा जो 0 तयार होतो ना तो इक्वल टू 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे तयार होतं. आणि झालेल्या या क्वाड्रॅटिक इक्वेशन पासून मग तुम्हाला पुन्हा 2 रूट मिळतील. जे मागच्या लेक्चरमध्ये क्वाड्रॅटिक पासून 2 रूट मिळाले होते. पहिला रूट तर मिळाला आहे -2. आणि इथून जे 2 रूट्स मिळतील ते 2 रूट्स मिळून आणि हा एक असे 3 रूट्स इथे तयार होतात. तर इथून आपण 2 रूट्स बाहेर काढूया. इथून 2 रूट्स बाहेर काढू तर 3 2 जा 6 आणि 3 + 2 दॅट इज 5. आणि हे फॅक्टर्स तयार झाले तर x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, हा +3 आहे तर दॅट इज -3. x ची दुसरी व्हॅल्यू हा +2 आहे दॅट इज -2. आणि x ची तिसरी व्हॅल्यू ही इथे ऑलरेडी आहे, x इक्वल टू -2. जिथे -2 रिपीट झालाय, हरकत नाही, रिपीट होऊ शकतात. मीन्स एक्सच्या या 3 व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या आणि एक्सच्या या 3 व्हॅल्यूज मिळाल्या तर असंच वायचे 3 व्हॅल्यूज तुम्हाला काढायच्या असतात आणि त्यांचं करायचं असतं कंपॅरिझन. चला, हा झालाय एक्सचे 3 व्हॅल्यूज. वायचा काढूया. सर्वात पहिले बघा, +1 तयार होतो का, हा इथे 1 आहे बरं का, 1. तर 1 - 2 - 5 + 6 यांची ऍडिशन सबट्रॅक्शन 0 येतं का बघा, 0 येतं का. 1 - 2 मीन्स -1, -1 - 5 दॅट इज -6. -6 + 6 0. यस मिळतंय, यस मिळतंय. मीन्स तुमचा पहिला रूट +1, y इक्वल टू +1 तयार व्हायला पाहिजे. हा तुमचा काय झालाय, फर्स्ट रूट. आता याच्यापासून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसा तयार करायचं, या 1 ने यांना या कोइफिशियंटला, यांच्या कोइफिशियंटला डिव्हिजन करू. हा आहे 1, हा दुसरा आहे -2, तिसरा आहे -5 आणि चौथा आहे 6. यांना डिव्हिजन करू आणि हा शेवटचा 0 यायला पाहिजे, शेवटचा 0 यायला पाहिजे. चला, हा 1 ॲज इट इज लिहून घेणे. इथे 1 इंटू 1 यांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज 1, -2 + 1 दॅट इज -1, 1 इंटू हा -1 करा दॅट इज -1, -5 -1 दॅट इज -6, राईट. 1 इंटू -6 करा, हा -6 तयार होईल. बघा 6 - 6 0 आलाय, 6 - 6 0 आलाय. मीन्स इथून क्वाड्रॅटिक इक्वेशन हा फॉर्म होत आहे की इथे y आहे तर y घेऊ. इथे y y² मायनस हा -1y मीन्स फक्त y लिहिता येईल आणि -6 इक्वल टू 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईल इथे, जिथे 6 मीन्स 2 इंटू 3. आता हा मायनस आहे मीन्स या दोन पैकी एकाला मायनसचे चिन्ह देऊ. जिथे -1 यायला पाहिजे
तर हा मोठ्या संख्येला -3 हा आणि +2 हा असेल, राईट. इथून दोन रूट्स तुमचे तयार होतात. तर y इक्वल टू हा +2 आहे तर हा -2 असेल, हा y इक्वल टू -3 आहे तर y इक्वल टू हा +3 होईल, आणि पहिला रूट y इक्वल टू +1 होता, +1 हा पहिला रूट. असे हे तीन रूट्स याचे y चे तयार झाले, आणि हे तीन रूट्स तयार झाले y चे आणि x चे, यांना कंपेअर करणे. तिघांना पण कंपेअर करता आलं पाहिजे. चला बघा, कंपेअर करा. बघा, हे तिन्ही व्हॅल्यूज मायनस मायनस मध्ये आहेत, तिन्ही व्हॅल्यूज मायनस मायनस मध्ये आहेत. त्यापैकी हे दोन व्हॅल्यूज हे पॉझिटिव्ह आहेत, 3 आणि 1, 3 आणि 1 मीन्स हे दोन व्हॅल्यूज तर मोठे असतीलच, हे दोन व्हॅल्यूज मोठे असतीलच. त्याशिवाय हा -2 आणि हे -2 दोन्ही सारखे दिसत आहेत, आणि शिवाय या -3 पेक्षा हा -2 मोठा आहे. निगेटिव्ह मध्ये असणारी लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा मोठी असते, तर -3 पेक्षा हा -2 मोठा आहे, तर ही सुद्धा मोठीच तयार होते, ग्रेटर दॅन, राईट. आणि -2 इथे पण आहे, -2 इथे पण आहे, आणि -2 इथे पण आहे, मीन्स इक्वल टू च साइन पण इथे फॉर्म तयार होईल, इक्वल टू च साइन पण फॉर्म तयार होईल. मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे x इज लेसर दॅन इक्वल टू y. प्लसचे हे दोन्ही 3 आणि 1 या मायनस पेक्षा तर मोठे असतीलच, याशिवाय -2 हा -3 पेक्षा मोठा असेलच. मायनस मध्ये असणारी लहान संख्या ही मायनसच्या मोठ्या संख्येपेक्षा मोठी असते. त्याशिवाय -2 इथे पण आहे, -2 इथे पण आहे, या दोघांना हा सारखा पण करेल. मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर x इज लेसर दॅन इक्वल टू y असं असायला पाहिजे, आणि ते तुम्हाला मिळेल ऑप्शन नंबर डी मध्ये मिळतंय. बघा, तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे, तुम्हाला डिटेल समजून सांगितलंय की सर्वात पहिले तर तुम्हाला +1 किंवा -1 यांना बघणे. जर +1 होत असेल तर ठेवा तिथे +1 पहिला रूट, नसेल होत तर -1 ला चेक करा. -1 होत असेल तर पहिला रूट -1 चेक करा, ठेवून द्या तिथे. बट दोन्ही होत नसतील तर +2 -2 यापैकी एक थोडस कन्सिडर करणे, लॉजिकली वापर करून +2 आणि -2 पैकी एक असेल. या चार पैकी एक रूट तुम्हाला असेल म्हणजे असेलच, डेफिनेटली असेल. आणि मग एक रूट, पहिला रूट जर मिळाला तर या डिव्हिजन मेथडने तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं असतं, जिथे नेहमी शेवटी 0 येईल. 0 येईल म्हणजे येईलच, आणि हे जे तीन शिल्लक असतात त्यांच्यापासून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करणे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितल्याबरोबर आपल्याला संख्या, त्यांचे रूट्स माहिती असायला पाहिजे, पटकन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. असे तीन रूट्स तुम्हाला कॅल्क्युलेट करणे आहेत. जो मॅटर इथे केला आहे तोच मॅटर इथे पण केलेला आहे, आणि यानुसार तयार होतात तुमचे हे तीन रूट्स, आणि यांना कंपेअर सुद्धा करता आले पाहिजे, तर जाऊन एक मार्क मिळतो, बरं का. आणि स्पेशली मेन्स मध्ये या क्युबिकवर तुम्हाला इक्वेशन्स पडतील. एक्का दुक्का बघण्यात आलेले आहेत प्री मध्ये, ते एकदम साधे सोपे, लवकर ड्रॉ करता येत असतील असेच असतील, राईट. आता ही जी पद्धत शिकवली याला थोडंसं फास्ट मध्ये अप्लाय करूया. तुम्हाला जर वाटत असेल की इतका वेळ लागतो, इतका वेळ याला लागत नाही, पटापट होतो. बट आपण एक एक क्वेश्चन बघूया. चला, क्वेश्चन नंबर 22 वर या. नेक्स्ट मीन्स या सिरीजचा सेकंड क्वेश्चन. तुम्हाला एक स्टँडर्ड फॉर्म असतो क्युबिकचा, त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर इक्वेशन नसेल तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. बघा, इथे एक्स क्यूब आहे, एक्स क्यूब लिहून घेतला, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर पण आहे, एक्स स्क्वेअर लिहिला, -2x पण आहे. बट इथे कॉन्स्टंट टर्म जो आहे ना डी, ती संख्या जी असते ती दिलेली नाहीये, आणि ती दिलेली नाहीये तर तुम्हाला त्याला 0 घ्यावा लागतो, +0 इक्वल टू 0. हा स्टँडर्ड फॉर्म आहे जो इथे पूर्ण कंप्लीट दिलेला नाहीये, आणि दिलेला नसेल तर त्याला आपल्याला कंप्लीट करावा लागतो स्टँडर्ड फॉर्म मध्ये. देन इथे बघा y क्यूब दिलेला आहे, y क्यूब मायनस हा 7y दिलाय, मी स्क्वेअर वाला जो आहे ना स्क्वेअर, त्याला इथे दिलेलं नाही, तर तुम्हाला इथे घ्यावं लागेल +0y स्क्वेअर, किती घ्यावं लागेल 0 त्यानंतर हा -7y -6 इक्वल टू 0. सर्वात आधी तर +1 -1 होतो का बघा, हा बघा 1 आहे, मायनस हा 1 आहे, -2 आहे, +0 आहे, इक्वल टू 0 मिळतो का बघा. 1 -1 दॅट इज -1 -1 -2 मीन्स -3 मीन्स 1 होणार नाही, 0 मिळत नाहीये.
0 मिळत नाहीये, 0 मिळत नाहीये मीन्स +1 हे तुमचा होणार नाही. +2 होतो, -1 होतो का त्याला चेक करा. -1 मीन्स अल्टरनेट 1 - 2 दॅट इज -1 आणि -1 + 0 दॅट इज -1. बघा सारखा तयार करतोय. अल्टरनेटची ऍडिशन सबट्रॅक्शन जर सारखी संख्या तयार करत असेल तर अल्टरनेटची ऍडिशन सबट्रॅक्शन केली आहे, काय तयार करतोय, -1 दोन्ही सारखी तयार होत आहे. आणि सारखी तयार होत आहे म्हणजे तुमचा फर्स्ट रूट असायला पाहिजे -1. किती असायला पाहिजे, -1. म्हणजे x = तुमचा फर्स्ट रूट -1. आता याला फॅक्टराइज करूया -1 ने. यांचे कोइफिशियंट घेऊया, ओनली कोइफिशियंट. याचा आहे 1, याचा -1, याचा -2 आणि हा आहे 0. शेवटचा फॉर्म तर 0 तयार व्हायलाच पाहिजे आणि होईलच. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी शेवटचा फॉर्म 0 तयार व्हायलाच पाहिजे. चला हा 1 ॲज इट इज लिहून घ्या, यांचं मल्टिप्लिकेशन करा, दॅट इज -1, -1 दॅट इज -2, यांची ॲडिशन. देन -1 × -2 दॅट इज +2, -1 - 2 +2, -2 + 2 दॅट इज 0, 0 -1 × 0 दॅट इज 0, 0, 0, 0. आता बघा इथे काय तयार झालंय. आता हा x² मायनस हा 2x प्लस 0 = 0. आता हा 0 नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे तुम्हाला असा लिहिण्याला =0. जिथे x² = हा -2x तिकडे जाईल तर तो 2x होईल. x² मीन्स x × x बोलता येईल ना. तर जिथे या x² ला जर मी असं लिहिलं x × x तरी x² होतो. जिथे हा x आणि हा x कट होतो. x = काय मिळतो तुम्हाला, x = मिळतोय 2, तर x = इथे मिळतोय 2. आता मिळायला पाहिजे होते 3, बट आता मिळत आहेत फक्त 2, तरी हरकत नाही. इथून एकच फॉर्म झालाय. आणि तुमचा पहिला काय होता, पहिला होता x = -1, x = -1, म्हणजे तुम्हाला इथे 2च रूट्स मिळाले आहेत, बट हरकत नाही. मगाशीच्या उदाहरणामध्ये पण ऍक्च्युली 2च रूट मिळाले होते, -2 रिपीट झाला होता. इथे फक्त 2च मिळाले आहेत. एक x = +2 आणि दुसरा x = -1. म्हणजे हा 2 किंवा -1 तुम्ही या इक्वेशन मध्ये ठेवाल ना तर 0 तयार होतो. सेम याला बघूया. चला आधी +1 -1 काही तयार होतं का, हा तर आहे 1, हा तर आहे 0, -7 -6 = 0 होतो का, तर 1 0 1 -6 तयार होईल, -6 -12 तयार होतं. 0 तयार होत नाही म्हणजे +1 असणार नाही. -1 तयार होतो का बघा, हा 1 - 7 दॅट इज -6, 0 - 6 दॅट इज -6. यस, दोन्ही सारखे तयार होत आहेत, दोन्ही सारखे तयार होत आहेत. ऑल्टरनेटची ऍडिशन म्हणजे -1 हा फर्स्ट रूट असायला पाहिजे, तर -1 y = -1 हा फर्स्ट रूट घेऊया. या -1 ने ह्याला फॅक्टराइज करूया, कोइफिशियंट हा 1 आहे दॅट इज हा 0 आहे दॅट इज -7 आहे दॅट इज -6. हा शेवटचा तर 0 यायलाच पाहिजे, शेवटचा 0 यायलाच पाहिजे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. हा 1 ॲज इट इज लिहा, यांचं मल्टिप्लिकेशन करा दॅट इज -1, 0 - 1 दॅट इज -1, यांची मल्टिप्लिकेशन करा, -1 मीन्स +1, -7 + 1 -6, यांची मल्टिप्लिकेशन करा, -+ हा झालाय 6, -6 + 6 दॅट इज 0. झालाय तयार 0. तर इथून क्वाड्रॅटिक इक्वेशन बाहेर पडतं. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन = 0, हा जो 1 आहे दॅट इज y², मायनस हा 1 आहे दॅट इज 1y, मायनस हा 6 आहे = 0. हा क्वाड्रॅटिक टर्म मध्ये बाहेर पडला. इथून 2 रूट्स पुन्हा तयार होतील. 6 चे तुकडे करा, 3 2 जा, इथे -1 आहे तर -3 + 2, -3 + 2 दॅट इज -y, -3 × +2 दॅट इज -6. मीन्स y = काय मिळतं, हा -3 आहे तर हा +3 होईल, हा +2 आहे तर हा -2 होईल, आणि फर्स्ट रूट बघा काय आला होता, y = दॅट इज -1. आता यांना कम्पेअर करा, या दोघांना कम्पेअर करू. बघा हा जो 2 आहे, हा 2 आहे या निगेटिव्ह पेक्षा मोठा असेल पॉझिटिव्ह, आणि हा +3 आहे या निगेटिव्ह पेक्षा मोठा असेल. जर हे 2 साईन्स जर एकत्र तयार होत असतील तर तुमचं नो रिलेशन असायला पाहिजे. क्वेश्चनचा आन्सर क्वाड्रॅटिक मध्ये शिकवलाय, कुठल्याही कंपॅरिझन मध्ये हे दोन्ही साईन्स वाईज वर्सा तयार होत असतील उलट सुलट, म्हणजे रिलेशनशिप तयार होणार नाही. बघा हा 3 या दोघांपेक्षा मोठा आहे, बट हा 2 या मायनस वाल्या संख्यांपेक्षा मोठा आहे. मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे नो रिलेशन. ऑप्शन नंबर ई बघा, नो रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश.
बघा पटकन होतं, वेळ लागत नाही, फक्त तुम्हाला पहिला रूट ओळखता आला पाहिजे. पहिला रूट ओळखता आला म्हणजे बाकीचे दोन रूट क्वाड्रॅटिक फॉर्मने काढता येतात. राईट. चला पुन्हा 3 प्रश्न घेऊया याच्यावर. पुन्हा 3 प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 23 वर या. क्वेश्चन नंबर 23. चला पटापट करून घेऊया. काय बोलताय, x³ -6x² प्लस 11x -6 इक्वल टू 0. इथे y³ प्लस 9y² प्लस 26y प्लस 24 इक्वल टू 0. ठीक. चला इथे काय मिळतंय, हा 1 - 6 -5 -5 प्लस 11x मीन्स प्लस 6 प्लस 6 - 6 दॅट इज 0. सर्वांची ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर 0 होतं. मीन्स तुमचा पहिला रूट x = 1 असायला पाहिजे. आणि x = 1 असेल तर 1 ने याला डिवाइड करूया कोइफिशियंट. x³ मीन्स 1 -6 प्लस 11 -6 हा 0 व्हायला पाहिजे. चला हा 1 ॲज इट इज लिहूया. 1 × 1 दॅट इज 1 दॅट इज -5. 1 × -5 दॅट इज -5 दॅट इज पॉझिटिव्ह 6. 1 × 6 दॅट इज पॉझिटिव्ह 6. 6 - 6 0. राइट. क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म होता है x² - 5x प्लस 6 इक्वल टू 0. 6 म्हणजे 2 × 3 हा मायनस आहे तर -2 -3 मीन्स एक्सच्या व्हॅल्यू काय तयार झाला, x = हा -2 आहे तर पॉझिटिव्ह 2, x = हा -3 आहे तर पॉझिटिव्ह 3 आणि हा तुम्हाला मिळाला आहे x = +1. मिळाले एक्सच्या तिन्ही व्हॅल्यू. बघा होतं पटकन. डिपेंड करतं, थोडीशी प्रॅक्टिस लागेल तुम्हाला करायला. एक्सच्या तिन्ही व्हॅल्यूज तयार झाल्या. वायला आपण वायची व्हॅल्यूज काढूया. चला +1 तर होणार नाही कारण सर्वांची बेरीज मोठी तयार होईल, 0 तयार होणार नाही. ऑल्टरनेट करा. 1 + 26 27 9 + 24 33 मीन्स -1 पण होणार नाही. यामध्ये -1 पण होणार नाही. तर 2 ला व्हेरीफाय करा. बघा पॉझिटिव्ह 2 जर ठेवला +2 तर या सर्वांची बेरीज खूप मोठी होईल. तर +2 पण ठेवता येणार नाही तर -2 y = हा होईल -2. फर्स्ट रूट काय होईल तुमचा -2. आता या -2 ला ठेवून याला फॅक्टराइज करू आपण. कोइफिशियंट लिहू. दॅट इज 1 दॅट इज 9 दॅट इज 26 दॅट इज 24. हा 0 फॉर्म व्हायलाच पाहिजे. चला बघूया होतं की नाही. हा 1 आहे लिहिला. -2 × 1 -2 हा तयार होईल 7. -2 × 7 -14 हा तयार झाला आहे 12. -2 × 12 दॅट इज -24. बघा 24 -24 0 मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन y² हा प्लस हा 7y प्लस हा झालाय 12 इक्वल टू 0. चला 12 मीन्स 4 3 जा 12 जिथे हा -4 हा +4 होईल आणि हा +3 दॅट इज 7 मीन्स y = काय मिळतं तुम्हाला. हा -4 आहे सॉरी +4 आहे हा होईल -4. y = हा +3 आहे हा होईल -3 आणि पहिला रूट तर y = -2 आलेलाच आहे. या मिळाल्या yच्या 3 व्हॅल्यूज, या मिळाल्या x च्या 3. बघा x चे तीनही पॉझिटिव्ह आहेत आणि y चे तीनही निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आर ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह मीन्स x इज ग्रेटर दॅन y. हेच उत्तर असायला पाहिजे. x चे तिन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, y च्या तिन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत तर x इज ग्रेटर दॅन y. ऑप्शन नंबर 1 आन्सर हे तुमचं असायला पाहिजे. परफेक्ट. राईट. पुन्हा सवय लावून घ्या बरं का. पुन्हा सवय लावून घ्या. फर्स्ट रूट आधी कन्सिडर करा. +1 -1 होत नसेल तर +2 -2 ला तो मिळालेला जो रूट असेल त्याच्यापासून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन या डिव्हिजन मेथडने करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईल. शेवटी 0 तयार व्हायलाच पाहिजे तरच क्वाड्रॅटिक फॉर्म होईल आणि होतोच. क्यूबिक इक्वेशन आहे शेवटी 0 तयार फॉर्म होतोच आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन पासून बाकीचे रूट जनरेट करता येतात. राईट. चला नंबर नेक्स्ट बघूया आणि हा सुद्धा थोडासा फास्ट फॉरवर्डच करूया. नंबर 24. नंबर 24 ला काय बोलताय. x³ प्लस x² -4x -4 इक्वल टू 0. इकडे y³ -7y² प्लस 14y -8 इक्वल टू 0.
सर्वात आधी +1 ला कन्सिडर करा. हा +1 इंटू +1 +2 +2 -4 दॅट इज -2 -2 -4 होणार नाही 0. देन ऑल्टरनेट बघा 1 -4 मीन्स -3 1 -4 -3. ऑल्टरनेट सारखा तयार करतोय -3 -3 मीन्स -1 हा तुमचा फर्स्ट रूट असायलाच पाहिजे. तर फर्स्ट रूट इथे ठेवूया -1. x इक्वल टू -1 हा फर्स्ट रूट. चला -1 ने यांना डिवाइड करूया, फॅक्टराइज करूया. हा आहे कोइफिशियंट 1, हा कोइफिशियंट आहे 1, हा आहे -4 आणि हा आहे -4. हा 0 यायला पाहिजे, राईट. हा 1 ॲज इट इज लिहिला, यांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज -1, राईट. 1 इंटू -1 दॅट इज 0. यांचं मल्टिप्लिकेशन करूया दॅट इज 0 -4 0 दॅट इज -4. 1 इंटू 4 4 -+4 हा आलाय 0. 0 आलाय तर याला कन्वर्ट करू x हा स्क्वेअर प्लस 0 लिहिण्याची गरज नाही, मायनस हा 4 इक्वल टू 0 मीन्स x स्क्वेअर इक्वल टू 4. हा 4 तिकडे कन्वर्ट केला, x स्क्वेअर इक्वल टू 4. आता हाही लॉजिक समजून घ्या बरं का. एखादा व्हेरिएबल असेल ज्याचा स्क्वेअर इक्वल टू परफेक्ट स्क्वेअर असेल, हा x स्क्वेअर इक्वल टू 4 बोलताय. एखादा व्हेरिएबल, या व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे इक्वल टू 4 आहे, तर हा 2 चा स्क्वेअर आहे मीन्स x इक्वल टू 2. फक्त 2 होणार नाही, तर तो +-2 होतो. म्हणजे x च्या इथून दोन व्हॅल्यूज फॉर्म होतात, x इक्वल टू +-2. त्याला स्क्वेअर रूट जर काढला यांचा तर x स्क्वेअर इक्वल टू 4 आहे. 4 हा 2 चा स्क्वेअर आहे. x स्क्वेअर इक्वल टू 4 4 2 चा स्क्वेअर आहे, तर x च्या व्हॅल्यू 2 तयार होतील. बघा +2 चा स्क्वेअर पण 4 होतो आणि -2 चा स्क्वेअर पण 4 होतो. तर इथे दोन व्हॅल्यूज तुमच्या तयार होतील मीन्स x इक्वल टू हा पॉझिटिव्ह 2, x इक्वल टू हा निगेटिव्ह 2 आणि हा फर्स्ट x इक्वल टू -1. या तयार झाल्या तुमच्या 3 व्हॅल्यूज, 3 रूट तयार झाले. बी शुअर कुठल्याही व्हेरिएबलचा स्क्वेअर असेल की समजा x स्क्वेअर इक्वल टू 100 असेल तर x इक्वल टू फक्त 10 होत नाही, तर x इक्वल टू -10 पण होतो. हे दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये तयार होतात. तसंच हा 2 चा स्क्वेअर आहे तर x इक्वल टू +-2 हे दोन्ही घ्यावे लागतील. चला हे तर झाले x. चला y ला काढूया. हा 1 आहे, 1 - 7 मीन्स -6 -6 प्लस 14 मीन्स +8 -8 दॅट इज 0. जस्ट मिळतोय मीन्स y इक्वल टू पॉझिटिव्ह 1 असायला पाहिजे. पॉझिटिव्ह 1 ने तुकडे पाडूया यांच्या कोइफिशियंटचे, दॅट इज 1 दॅट इज -7 दॅट इज 14 दॅट इज -8 आणि हा आला पाहिजे 0. 1 ॲज इट इज लिहिला, 1 इंटू 1 1 दॅट इज -6. 1 इंटू -6 दॅट इज पॉझिटिव्ह 8. 1 इंटू 8 पॉझिटिव्ह 8 -8 +8 0. क्वाड्रॅटिक फॉर्म तयार करा. y स्क्वेअर -6y प्लस 8 इक्वल टू 0. 8 ला तुकडे करा, 8 चे तुकडे केले तर 4 2 जा 8, राईट ना रे. 4 2 जा 8 आणि हा -6 आहे तर -4 -2, राईट. 4 2 जा 8 -4 इंटू -2 दॅट इज +8 -4 -2 दॅट इज -6 मीन्स y इक्वल टू काय मिळतंय, हा -4 आहे दॅट इज पॉझिटिव्ह 4. y इक्वल टू -2 आहे पॉझिटिव्ह 2. y इक्वल टू हा +1. हे 3 तुम्हाला फॉर्म झाले आहेत रूट्स. चला कम्पेअर करा, याला कम्पेअर करा. बघा हे पॉझिटिव्ह या निगेटिव्ह पेक्षा मोठे असतील आणि हा जो 2 आहे या 1 पेक्षा मोठा असेल. हा 1 पेक्षा मोठा असेल हा, आणि हे दोन्ही साइन एकत्र आले तर तुमचं रिलेशन जुळणार नाही. त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 5 मीन्स रिलेशनशिप कॅन नॉट बी इस्टॅब्लिशच असायला पाहिजे. जर हे दोन्ही चिन्ह एकत्र येत असतील तर रिलेशन जोडू शकत नाही. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर लास्ट, रिलेशनशिप कॅन नॉट बी इस्टॅब्लिश, राईट. चला फायनली एक क्वेश्चन पुन्हा बघूया याच्यावर आणि तुम्ही याला रिपीट करून बघा यानुसार, आणि तुमच्याकडे जर काही क्वेश्चन्स असतील तर त्याला पण सॉल्व्ह करून बघा. इतकीच जागा आहे की काय, चला करूया इतक्या जागेत. चला क्वेश्चन नंबर लास्ट या सेशन साठी, आणि थोडीशी प्रॅक्टिस तुम्हालाही करून घेणे. चला हा 3x³ आहे. 3x³ मायनस 13x² प्लस 18x -8
इक्वल टू 0. इकडे 3y³ प्लस 14y² मायनस 32 इक्वल टू, बरं इथे y चा टर्म इथे मिसिंग आहे, तर y चा टर्म आपण घेऊया, दॅट इज 0 प्लस 0y मायनस 32 इक्वल टू 0. तुमच्या स्टँडर्ड फॉर्म मध्येच असायला पाहिजे. चला +1 -1 काही तयार होतं का? 3 - 13 -10 -10 प्लस 18 प्लस 8 प्लस 8 मायनस 8 दॅट इज 0. मीन्स +1 x इक्वल टू +1 हा पहिला रूट तुमचा असायला पाहिजे. x इक्वल टू +1. चला या +1 ने याला फॅक्टराइज करू. हा 3 आहे, हा -13, हा 18 -8. इकडे 0 फॉर्म व्हायला पाहिजे. हा 3 ॲज इट इज लिहा. 3 पहिला टर्म जो आहे तो ॲज इट इज 3 × 1 दॅट इज 3 -13 प्लस 3 -10 1 × 10 10 आणि हा -10 आहे तर -10 18 -10 दॅट इज पॉझिटिव्ह 8 1 × 8 8 -8 प्लस 8 दॅट इज 0. काय तयार झाला इथे 3x² मायनस 10x प्लस 8 इक्वल टू 0. राईट. चला याला फॉर्म करूया. 3 × 8 दॅट इज 24. 24 ला फॅक्टराइज केले -10 यायला पाहिजे. 6 4 जा मायनस आहे म्हणून -6 -4 हा सुद्धा पॅटर्न आपण क्वाड्रॅटिक मध्ये शिकलोय. राईट. मीन्स x इक्वल टू काय मिळतंय, तर x इक्वल टू हा मिळतोय -6 चा पॉझिटिव्ह 6, बट डिव्हिजन बाय 3 होईल, तो डिव्हिजन बाय 3 मीन्स मिळतोय 2. x इक्वल टू सेकंड -4 आहे तर +4 डिव्हिजन बाय 3 मीन्स 1.33 आणि हा पहिला तर +1 आलाच होता. x इक्वल टू +1 हे 3 व्हॅल्यूज मिळाले तुम्हाला x चे 3 व्हॅल्यूज. इथून y चे 3 व्हॅल्यूज काढूया. आधी +1 होतो का? 3 + 14 17 -32 नाही होत. अल्टरनेट बघा तो पण होत नाही. बरं आता 2 पैकी जर +2 जर मी इथे ठेवला +2 तर 2 × 2 चा 3 × 2 चा क्यूब 8 8 3 जा 24 तर हाच तयार करेल. आणि मग हा 14 4 जा 56 तयार करेल. -32 केला तर 0 येणार नाही. मीन्स -2 असायला पाहिजे. y इक्वल टू -2 हा रूट असायला पाहिजे. -2 नुसार फॅक्टराइज करा याला. 3 14 0 32 हा 0 यायला पाहिजे. 3 ॲज इट इज लिहिला. 3 2 जा 6 -6 राईट. हा राहिला 8 8 2 जा 16 -16 हा झाला -16 16 × 32 -2 दॅट इज 3 -6 8 राहिलाय. 2 8 जा -16 -16 बरं हा -32 आहे, हा -32 तर हा +32 होईल दॅट इज 0. मीन्स इथून 3y² प्लस 8y - 16 इक्वल टू 0 हा क्वाड्रॅटिक तयार होत आहे. या 3 ने मल्टिपल करून घ्या याला. 16 3 जा 48 बस -48 होतो. याला फॅक्टराइज करा 8 यायला पाहिजे तर 12 4 जा 12 4 जा 48 12 4 जा 48 हा प्लस आहे तर हा +12 तर हा मायनस. बघा +12 - 4 दॅट इज +8 12 4 जा 48 प्लस × -48 राईट. तर y इक्वल टू काय मिळतंय? y इक्वल टू हा +12 आहे तर हा होईल -12 डिव्हिजन बाय 3 मीन्स हा मिळतोय -4. सेकंड y इक्वल टू हा -4 आहे +4 होईल. डिव्हिजन बाय 3 मीन्स 1.33 अँड y इक्वल टू फर्स्ट आलाय -2 हे 3 रूट्स मिळाले आहेत y चे आणि यांना कम्पेअर करणे. चला करूया.